तर मित्रांनो नमस्कार. परत पुन्हा एकदा मी आज फिरायला चाललो आहोत. आजचा ब्लॉग कुठं चाललो काय चाललो ते नाही सांगत, ते व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला कळून जाईल आम्ही कुठं चाललो ते. आज शनिवार सकाळी 7 वाजता आम्ही निघालेलो आहोत आमच्या लोकेशनकडे. मी माझा मित्र नेहमी सोबत असणारा तुषार. हो ते बघा ट्रेन चालली तुम्हाला ट्रेन दाखवतो. थांबा ट्रेन दाखवतो. मित्रांनो लोक काय करतील याचा काही नेम नाही. तुम्हाला एक गाडी दाखवतो मी, ती बघा कशी आहे. हे बघा, हे उडायले सगळं कसं भरले बघा. हे चुकून वरचा एखादा लेअर उडून समोरच्या जागा पाठीमागच्या गाडीवर येऊन वगैरे पडला तर कसं करावं सांगा बरं तुम्ही. मित्रांनो या वडापाव खायला आम्ही आणलाय. वडापाव यो गरमागरम वडापाव. एन्जॉईंग द ट्रिप. सेकंड ग्रेड टाकर. वडापाव खात ट्रिपचा आनंद घेत आम्ही जात आहोत आमच्या डेस्टिनेशनकडे. ट्रिपला जाताना फक्त ट्रॅव्हलिंग करत जाण्यात मजा नाही. जाताना ओहो जॅग्वार गाडीतून उतरल्या जॅग्वार गाडी. तर जाताना असं काहीतरी खायला प्यायला घेतलेलं जरा बरं राहतंय. मित्र म्हणला पेरू घेऊयात. मावशी कसं दिलो? 60ला अर्धा 100ला किलो. कापून द्या पीठ वगैरे असं. व्ह्यू बघा कसला भारी आहे. हे ट्रिपचा आनंद घेत मी आणि माझा भाऊ तुषार आम्ही ट्रॅव्हलिंग करत आहोत. विथवर गावकी छमिया स्विफ्ट डिझायर. आम्ही सध्या आता आलेलो आहे कोकणामध्ये आणि आमच्या मागं आता आहे भव्य दिव्य व्ह्यू पाहू शकता तुम्ही. सुंदर असं खाडी आहे, त्याच्यावर आम्ही थांबलेलो आहे. आता नेक्स्ट स्टॉप आमचा आहे देवगड. येई कोकण फिरायला जायचं आणि असे नारळाचे झाडं नाहीत बघायचे म्हणजे कोकण टूर हा तुमचा सफल नाही होणार, सक्सेसफुल नाही होणार. कारण कोकणामध्ये सर्वात जास्त आहेत त्याचे नारळाचे झाडं. आणि नारळाचे झाडं दिसले म्हणजे तुम्ही कोकणमध्ये आहात याची फिलिंग येते. एक वेगळीच सुंदर असं वातावरण असतं कोकणामध्ये. तर मित्रांनो आम्ही देवगड कोकण वगैरे काय कुठं काय आलो नाही किंवा कुठं काय जाणार नाही आहे. तो जस्ट एक प्रँक होता तुमच्याशी. आम्ही आलो होतो पुणे. मला माझ्या सिस्टरला एक स्कूटी घेऊन द्यायची होती. त्या स्कूटीची डिलिव्हरी होती. सो तिला स्कूटी घेऊन दिलेली आहे आणि आम्ही आता आमच्या मित्राकडे जात आहोत. वाघोली हा तुम्हाला दिसत असेल पिंपरी चिंचवडचा रोड आहे हा. आम्ही आमच्या मित्राकडे जात आहोत आता वाघोली. एक वेगळाच आनंद मिळतो पुण्यामध्ये नाईटला ट्रॅव्हलिंग करण्यामध्ये. त्यामुळं तुम्ही जर कधी आलात तर सहसा नाईटला ट्रॅव्हलिंग करा. हे बघा इकडे एक झाड दिसत असेल तुम्हाला सुंदर कलरफुल लायटिंग्समध्ये दिसलं का? हे बघा मित्रांनो योगायोग बघा कसं असते. आम्ही चाललो आहे वाघोलीला आमच्या मित्राकडं आणि त्या ट्रॅफिकमध्ये आडल्या आम्हाला आमच्या नवोदय विद्यालय समितीचं आरो दिसलं आहे. एक मिनिट, हे लाईटमध्ये असल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही, क्लिअर येत नाही आहे. हे आहे आमच्या नवोदय विद्यालय समितीची बिल्डिंग. रिजनल ऑफिस पुणे क्षेत्रीय. म्हणून मित्रांनो डे 2 वाघोलीला मित्राच्या रूमवरती होतो. सकाळ उठल्यानंतर खिडकीतून बाहेर बघा 2 मुंगूस दिसत आहेत. तर मित्रांनो आज दुसऱ्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये आज आम्ही आलो आहोत धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रवेशद्वार श्री क्षेत्र तुळापूर येथे. भरपूर दिवसाची इच्छा होती महाराजांच्या इथे येण्याची. आज तो यायचा योग आम्हाला मिळालेला आहे. मित्रांनो सध्या बलिदान मास चालू असल्यामुळे तिथे रक्तदानसुद्धा शिबिर चालू आहे. आज दिनांक 1 मार्च रोजी सकाळी 7 वाजल्यापासून तुळापूर येथे रक्तदान शिबिर सुरू आहे. श्री क्षेत्र तुळापूर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची समाधी. भीमा, भामा आणि इंद्रायणी अशा 3 नद्यांचा संगम आपल्याला पाहायला मिळतो.
आमचे मित्र तुषार फोटोग्राफर बनलेले आहेत सध्या. आम्ही सध्या आलेलो आहोत चिंतामणी मंदिर, थेऊर, अष्टविनायकांपैकी एक गणपती मंदिर. आम्ही आत्ता थेऊरला चिंतामणी गणपतीचे दर्शन घेऊन पार्किंगमध्ये आणखी गावकी छमिया स्विफ्ट डिझायर पार्किंगकडे आलो. बसून आता निघत आहोत रिटर्न प्रवास लातूरकडे. मित्रांनो, थेऊरवरून आल्यानंतर सोरथापवाडी येथून उरुळी कांचनकडे जाताना आम्ही एका ठिकाणी भैयाकडून निंबू सरबत पिण्यासाठी थांबलेलो आहोत. आणि त्याच बाजूला एक सुंदर नर्सरी आहे, तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. ही नर्सरी पण आम्ही आता बघायला जाणार आहोत. पुदिनावाला निंबू पाणी, थंडगार मस्त गरम वातावरणामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंड निंबू सरबत पिण्यात खूप मजा येते. चिंट्या बॉसला निंबू सरबत प्यायची लई इच्छा झाली होती, त्याला खूप गरम झालं होतं. म्हणलं काय थंड पिऊ, पण निंबू सरबतच, दुसरं काही नाही. घे बाई चिंट्या, टेस्ट सांग पिऊन कशी आहे. कशी लगी टेस्ट? मस्त आहे, 1 नंबर. बटा काय का? 1 नंबर. हां, निंबू सरबत यो आता आलं ते. भारी, 1 नंबर. मित्रांनो, जर कधी इकडे आलात ना तुम्ही या उरुळी कांचन रोडला, तर इथे मेन रोडला हायवेला ज्या भैयाचा सरबत बनवण्याचा गाडा आहे. भैया, तुमचं नाव काय? वरुण चव्हाण भैयाचं नाव आहे. खूप सुंदर असं यांनी आम्हाला निंबू सरबत आता दिलेलं आहे. आपल्याकडे कोणत्या फ्लेवरचे निंबू सरबत आहेत? सोडा, पुदिना, निंबू सरबत, सोडा सरबत, ऑरेंज, काला खट्टा. जवळपास 4-5 प्रकारचे निंबू सरबत भैया आपल्याला देतात. आम्ही आत्ता त्यापैकी पुदिनावाला फ्लेवरचा निंबू सरबत ट्राय करा आणि खूप सुंदर असा आम्हाला तो निंबू सरबत लागलेला आहे. तुम्ही सुद्धा या. आज के ट्रिप की खरेदी. आय लव्ह प्लांट्स. महात्मा फुले चौक, इंदापूर इथे ना एक सुंदर असं हॉटेल आहे. आधी हा जो फ्लायओव्हर होता हा इथे नव्हता, तर हे हॉटेल एकदम सहजासहजी दिसायचे. परंतु हा फ्लायओव्हर झाल्यापासून हे हॉटेल दिसत नाही आपल्याला येताना. पण आज मी ठरवूनच आलो होतो की हे हॉटेल बघूनच जायचं. सुंदर हॉटेल आहे, इथे टेस्ट पण खूप सुंदर आहे. हॉटेलचं नाव आहे देशपांडे हॉटेल. पांडुरंगाची मूर्ती आहे इथे. पांडुरंग विटेवरी उभे. आणि आता जेवण करणार आहोत. जेवण केल्यानंतर परत रिटर्न प्रवास. कसं आहे मित्रांनो, नॉनव्हेज खाण्याची मजा आहे ना ती तर आहेच, पण व्हेजमध्ये पण मजा आहे. मी नॉनव्हेज खात नाही, मी व्हेजिटेरियन आहे. आणि व्हेजमध्ये बघा मी जेवण मस्त बटर नान, इकडं व्हेज अंगारा, लोणचं, कांदा यो. सुंदर जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर मी आणि माझा मित्र पुन्हा एकदा आम्ही प्रवासाला लागलो आहोत. इंदापूरच्या टोल नाक्यावरती सध्या आहोत. देशपांडे हॉटेल इंदापूर येथे जेवण केल्यानंतर मी बसलो आता साईडला. माझा मित्र ऑन ड्रायव्हिंग सीट, हँडलिंग स्टेअरिंग अँड छमक चाललो भगाव छमिया. इंदापूर टोल नाक्यावरून थोडंसं पुढे आल्यानंतर हा आपल्याला दिसतो उजनी डॅम. काल या रोडसाठीच आम्ही एक दुसऱ्या रोडने गेलो होतो. या रोडचं बांधकाम चालू आहे असं आम्हाला कळालं होतं, तर आम्ही दुसऱ्या रोडने गेलो एका डायरेक्शनने. पण आज येताना चुकून याच रोडला आलो. रोड पूर्णपणे उकरून ठेवला आहे. मुरुडच्या थोडंसं पुढं आणि डोकीच्या अलीकडं, मुरुड आणि डोकीच्या मध्ये भरपूर खराब रोड आहे. म्हणजे चक्क गाडी 20च्या स्पीडनंच चालवावं लागली पहिल्या दुसऱ्या गिअरवरती. तर अशा प्रकारे आमचा ब्लॉग संपत आहे मित्रांनो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.